या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम मॉल इंद्रधनु सोलापूर. सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी. अल्पवयीन मुलीचं अपहरण करून धर्मांतर करून निकाह लावल्याप्रकरणी 2 जणांचा जामीन अर्ज न्यायालयानं फेटाळून लावला. अभियांत्रिकीचं शिक्षण घेणाऱ्या अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिचं धर्मांतर करून विवाह लावला. यात इस्राईल अहमद शेख, उजेब उर्फ हनीफ सादिक शेख, अब्दुल सलीम शेख, फिरोज व त्याच्या आईविरुद्ध सदर बाजार पोलिसात गुन्हा दाखल झालाय. यात 3 जण अटकेत असून फिरोज आणि त्याची आई फरार आहे. या दोघांनी अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात धाव घेतली होती, पण न्यायालयानं त्यांचा अर्ज फेटाळला. यावर आता 16 फेब्रुवारीला पुढील सुनावणी होणार आहे. पीडितेला संशयित आरोपीनं अब्दुल खतीब या वकिलाच्या कार्यालयात नेलं होतं. त्या ठिकाणी धर्मांतर आणि त्या संबंधीचा बॉन्ड लिहून घेण्यात आला, पण अल्पवयीन पीडितेला त्याबद्दल काही माहिती नसल्यानं तिनं शहर काजी कार्यालयात गेलो होतो असं पोलिसांना सांगितलं. पण पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तपास केला. त्यावेळी यात शहर काजी यांच्या कार्यालयाचा काहीही संबंध नसल्याचं समोर आलंय. त्यानुसार फिर्यादीत दुरुस्ती करण्यात आली आहे.